निखिल वागळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. उद्धव ठाकरे यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं आहे आणि तो उद्धव ठाकरे यांचा हक्क आहे. कारण पूर्ण महाविकास आघाडीमध्ये फक्त उद्धव ठाकरे हे एकटेच मुख्यमंत्री पदासाठी योग्य आहे. त्यामुळे जर उद्धव ठाकरेंची ही मागणी महाविकास आघाडीने मान्य केली नाही तर निवडणूकनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अजून मोठी काहीतरी घटना घडेल, काही होऊ शकतं. शिवसैनिकही म्हणत होते की आम्हाला उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेलं बघायचं आहे. शिवसैनिकांचं हे मत आहेच की महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे झाले पाहिजेत. त्याबद्दल रोज जर तुम्ही बघितलं सोशल मीडियावर शिवसेनेला समर्थन देणारे लोक हे काँग्रेसला आणि शरद पवारांनाही शिव्या घालत असतात. उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे. उद्धव ठाकरेही एकनाथ शिंदे सरकारने घेतलेले सगळे चुकीचे निर्णय आपण रद्द करू असं ते म्हणत होते. याचा अर्थ ते स्वतः मुख्यमंत्री असणार हे त्यांच्या मनात स्पष्ट आहे. नाहीतर एवढं खात्रीने एवढ्या आत्मविश्वासाने दुसरा बोलू शकत नाही. हा आत्मविश्वास उद्धव ठाकरेंना कुठून आला मला माहीत नाही. पण आज एक बातमी प्रसिद्ध झाली आहे. काँग्रेस पक्ष कव्हर करणारे एक अनुभवी पत्रकार आहेत आदेश रावळ. ते असं म्हणतायत की कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं राहुल गांधींनी उद्धव ठाकरेंना सांगितलेलं आहे. निवडणुकीआधी म्हणजे मतदानापूर्वी प्रचारात मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर होईल का तर नाही. परंतु महाविकास आघाडी जिंकली तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं राहुल गांधींनी निश्चित केलं आहे असं त्या आदेश रावळ यांचं मत आहे. हे सिनियर पत्रकार आहेत, अनुभवी दिल्लीतले पत्रकार आहेत. त्यामुळे त्यांच्या मताला किंमत आहे. आणि कदाचित मी आज तुम्हाला सांगून ठेवतो आहे, ही मुख्यमंत्री पदाची मागणी महाविकास आघाडीने मान्य केली नाही तर महाराष्ट्रातल्या राजकारणाला निवडणुकीनंतर वेगळी दिशा मिळू शकते. काही होऊ शकतं राजकारणामध्ये. आज काय होईल मी सांगणार नाही. शिंदेचे सातत्याने बोलत आहेत उद्धव ठाकरेंची शिवसेना ही घरी बसून असते. ते सराईतपणे खोटं बोलायला शिकलेले आहेत, हे लक्षात घ्या. सराईतपणे खोटं बोलायला शिकलेले आहेत. हे त्यांनी भाजपकडून घेतलं असावं, कारण भाजपवाले सुद्धा असं सराईतपणे खोटं बोलतात. शिंदे सुद्धा आज ज्या सुरामध्ये बोलत होते तो सूर केवळ देवेंद्र फडणवीस लावतात 2014 नंतर, हे लक्षात घ्या. कंठाळी सूर, त्या सुरात त्यांनी आज संपूर्ण भाषण केलं. शिंदे सुरुवातीलाच म्हणाले मी शिवसेना गुलामीतून मुक्त केली, ही आझाद शिवसैनिकांची आझाद सेना आहे. माझा प्रश्न असा आहे, जर तुमची आझाद शिवसैनिकांची आझाद सेना आहे तर तुम्हाला शिवसेना हे नाव कशाला हवं? तुम्हाला धनुष्यबाण ही निशाणी कशाला हवी? तुम्ही आझाद सेना, आझाद शिंदे सेना असं नाव घ्या आणि निवडणुका लढवा. किती तुम्हाला मतं मिळतात ते बघा. तुमची जी पुण्याई आहे ना ती बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचीच आहे. भाजपने रसद पुरवल्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री झालेला आहात आणि उगाचच काहीतरी आझाद केली गुलामीतून. तुम्हाला जे काय मिळालेलं आहे त्याचं श्रेय उद्धव ठाकरेंना आहे. उद्धव ठाकरेंची चूक ही झाली की तुमच्यावर अति आत्मविश्वास दाखवला, तुमची महत्त्वाकांक्षा ते ओळखले नाहीत आणि तुम्ही गुलामी तर करतच होतात. म्हणजे शिवसेनेतला कोणीही नेता हा स्वतंत्र आहे, स्वतंत्र विचारांचा आहे. उद्धव ठाकरेंना किंवा बाळासाहेबांना मनातले विचार खरोखरच सांगू शकतोय अशी काही परिस्थिती नाही. मुजरा करणं ही सर्व राजकीय पक्षांची आपल्याकडे पद्धत आहे. तीच पद्धत शिवसेनेत अधिक तीव्र होती. त्यामुळे मी गुलामीत नव्हतं, मी गुलामीतून मुक्त केलं वगैरे हे काही नाही. भाजपला सोयीचं होतं, भाजपने रसद पुरवली म्हणून तुम्ही त्या तथाकथित गुलामीतून व्यक्त झालात. तेव्हा आझाद केली वगैरे याला काही अर्थ नाही. पण शिंदे खोटं बोलत होते हे मी तुम्हाला कसं ते सांगतो. शिंदेनी असं विधान केलं, ते असं म्हणाल धारावीतल्या लोकांना मी घरं देणार आहे वगैरे. जे लोक स्वतःची दोन म्हणजे मातोश्री आता 2 झालेला आहे. मातोश्री पहिला होता, आता दुसरा बंगला झालेला आहे. त्यावर त्यांचा रोख होता की जे लोक स्वतःचे 2-2 बंगले किंवा टॉवर्स बांधतात ते गरिबाच्या घराबद्दल विचार करत नाही. हा टोमणा त्यांनी उद्धव ठाकरेंना मारला. पण ते जे म्हणाले की गिरणी कामगारांना पहिल्यांदा मी घरं दिली, हे धादांत खोटं आहे. हा शुद्ध खोटारडेपणा आहे, ही लबाडी आहे. याचं कारण गिरणी कामगारांना जी काय घरं मिळाली ती दत्ता इसवलकर यांच्या गिरणी कामगार संघर्ष समितीमुळे मिळाली. तो प्रोसेस सगळा विलासरावांच्या काळात सुरू झाला आणि पहिल्यांदा घरं मिळाली माझ्या मते ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण असताना. त्यानंतर देवेंद्र फडणवीस असताना काही घरं मिळाली. म्हणजे 1 लाख 1.5 लाख किती घरं मिळत आहेत ते आता बघावं लागेल.
पण एकदम घरं मिळत नाहीत. कधी 25,000, कधी 30,000, कधी 40,000 अशी घरं मिळतात. त्यातली काही घरं आता शिंदेच्या काळात सुद्धा मिळालेली आहेत. पण पहिल्यांदाच मी गिरणी कामगारांना घरं दिली, हे दादांत खोटं बोलू नका. हे गिरणी कामगारांसुद्धा माहिती आहे. गिरणी कामगार तुम्हाला अजिबात खोटेपणाबद्दल मतं देणार नाही आहे, हे लक्षात घ्या. पण अशी खोटारडी विधानं सरळ सोटपणे शिंदे करत होते आणि हे दाखवत होते की आपल्यावर आता भाजपचा संस्कार झालेला आहे. दुसरी गोष्ट, त्यांचा जो आवडता मुद्दा आहे, जुनाच गेल्या वर्षी पण त्यांनी मांडला होता, उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडत नाही, तो त्यांनी जरा अधिक विनोदाच्या पद्धतीने मांडला यावेळेला, की दसरा उजाडला, नवरात्र संपले, दसरा उजाडला, मोरू उठला आणि मोरूने दात घासले, मोरू चहा प्यायला आणि मोरी पुन्हा झोपला. हे उद्धव ठाकरेंना उद्देशून होतं. पण शिंदेनी हे लक्षात घ्यायला हवं की यामध्ये आपण उद्धव ठाकरे यांच्या आजाराचीही चेष्टा करतोय. उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह जे केलं ते महाराष्ट्राला आवडलेलं आहे. हा आमचा कुटुंब प्रमुख आहे आणि आम्हाला करोना काळात धीर देतोय असं लोकांचं मत आहे. तेव्हा फेसबुक लाईव्हची उद्धव ठाकरेंच्या चेष्टा करून चालणार नाही, त्यामुळे तुमचीच चेष्टा होईल हे शिंदे लक्षात घेत नाहीत. पण भाजपकडून जे काय प्रेरणा त्यांना मिळते त्याप्रमाणे ते अत्यंत निर्लज्जपणे वागत असतात. त्याप्रमाणेच त्यांनी हे फेसबुक लाईव्ह केलं, घरात बसले. उद्धव ठाकरे करोना काळात घरात असतील पण इफेक्टिव्हली काम करत होतं सरकार, हे लक्षात घ्या. आणि लोकांना तुम्ही घरात बसा सांगताय, तुम्ही का फिरताय? म्हणजे करोना काळात शिंदे फिरले असते तरी काय मोठी क्रांती झाली असती हे शिंदेनी सांगायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ते उद्धव ठाकरेंवर आणि शिवसेनेवर, म्हणजे मूळच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करत होते. लक्षात घ्या, ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे. मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने जो काय भ्रष्टाचार केला आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्षसुद्धा सामील होता. आणि त्या काळात शिंदे हे शिवसेनेतच होते. त्यावेळेला त्यांनी का याविरुद्ध आवाज उठवला नाही हे लोकांना माहिती आहे, कारण त्यामध्ये तेही सुद्धा सामील होते. ठाणे महानगरपालिकेचा भ्रष्टाचार 40% भ्रष्टाचार आहे असं विधान आनंद दिघेंनी केलं होतं. हे आनंद दिघे शिंदेचे आदरणीय आहेत. मग तुमच्या सत्तेमध्ये, तुमच्या अखत्यारीत असलेल्या ठाणे महानगरपालिकेतही भ्रष्टाचार होता. आणि पुन्हा आता ते जे आरोप करतायत की खिचडीमध्ये भ्रष्टाचार झाला, कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला, त्यावेळेलाही तुम्ही होतात की मंत्री. मग मंत्रिपदाचा राजीनामा का नाही दिलात? पण धडधडीत खोटं बोलणं, दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणं, ईडी CBIचा वापर करणं, या सगळ्या पद्धतीला शिंदे इतके सरावलेले आहेत. म्हणून योग्य गोष्ट ही राहील की त्यांनी आता भाजपमध्ये जावं. सुप्रीम कोर्टाने त्यांना जीवदान दिलेलं आहे दोन्ही खटल्यांचा, अपात्रतेच्या खटल्याचा आणि नाव आणि निशाणीचा निकाल तर न देऊन. पण अल्टिमेटली त्यांना भारतीय जनता पक्षातच जावं लागेल आणि ते ठाणे जिल्ह्याचे नेते होऊ शकतात. आता लाडकं सरकार आहे की नाही या निवडणुकीत दिसेल. माझ्या मते ह्यांना जो भ्रम झालेला आहे, आमचं सरकार लाडके आहे, लाडकी बहीण आहे, लाडके शेतकरी आहेत. तुम्ही फिरा विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये किंवा कुठेही महाराष्ट्राच्या कुठच्याही भागामध्ये, सरकारविषयी लोक काय बोलत आहेत हे तुम्हाला कळेल. दसऱ्या मेळाव्याला भाडोत्री प्रचारक घेऊन हे कळणार नाही, हे शिंदेनी लक्षात घ्यायला पाहिजे. शिंदेना जे वाटतंय की आपण स्वतंत्र केली शिवसेना, आपण आझाद केली गुलामीतून, असं काय नाही आहे. तुम्ही खोके घेऊन गद्दारी केलेली आहे हे लोकांना आजही माहिती आहे. फक्त तुम्ही काय करताय, तुम्हाला खोक्यातून जे मिळालं ते थोडंसं जनतेमध्ये वाटून जनतेला आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न करताय. पण महाराष्ट्रातली बहुसंख्य जनता ही भ्रष्टाचाराला भीक घालत नाही, हे लक्षात घ्या.